तर काय येईल, ए टू द पॉवर एम, ए टू द पॉवर एन इज इक्वल टू ए टू द पॉवर एम मायनस एन. पहिला रूल चॅप्टर आपण चालू केलेला आहे इंडायसेस. रूल काय पहिला, ए टू द पॉवर एम इंटू ए टू द पॉवर एन इज इक्वल टू ए टू द पॉवर एम प्लस एन. दोघांमध्ये विशेष काय, दोघांचा बेस कसा आहे, सेम. मग पॉवरची काय होईल, ऍडिशन, भागाकार आहे. ठीक आहे. थर्ड, ए टू द पॉवर मायनस एम असेल तर ह्याला कसं लिहितो आपण, 1 अपॉन ए टू द पॉवर एम. तिसरा नियम. चौथा नियम खूप महत्वाचा आहे. ए टू द पॉवर 0 असेल तर याचा आन्सर किती येतं, 1. आणि कंसामध्ये लिहायला विसरू नका, ए ची व्हॅल्यू शून्य नसते. ए ची व्हॅल्यू काय नसते, शून्य नसते. ए टू द पॉवर 0, त्याच्यानंतर इज इक्वल टू किती, 1. ए इज नॉट इक्वल टू 0. चला चौथा नियम बघूया, सॉरी पाचवा. ए अपॉन बी चा पॉवर मायनस एम असेल, ए अपॉन बी चा पॉवर मायनस एम असेल तर काय येईल, बी अपॉन ए चा पॉवर एम. तर बघा मुलांनो, आज मी रेकॉर्डिंग स्टार्ट केली. रेकॉर्डिंग स्टार्ट केल्यानंतर काही जण रिमूव्ह होतात. आज अनुजा रिमूव्ह झाली. असं होतं कधीतरी, नेहमी नाही होत. त्यानं पुन्हा जॉईन व्हायची, पुन्हा अनुजा आली परत. ओके, मी रिमूव्ह नाही करत कुणाला, ते ऑटोमॅटिकली होतं. हे 5 नियम तुम्हाला माहित झाले का सर्व? हो. चला आज आपण चालू करूया. आज व्हॅल्यूज काढायच्यात आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ find the value, second question है, find the माइनस 7 चा पॉवर 3, सॉरी 12 है, भागिले माइनस 7 चा पॉवर 12. आता लक्ष द्या मुलांनो, आन्सर काय येईल तुम्ही सांगू शकता का? सांगा बरं, आन्सर काय येईल सांगा. ओके, सांगा आन्सर काय येईल. चला, क्षितिजानं आन्सर सांगितलेले, बाकीचे सांगा. 1. ओके, आता 1 कसं येईल ते तुम्हाला सांगतो मी. दोघांचा पाया सेम आहे, -7 लिहिलं. ठीक आहे. ही जे पॉवर आहे डिव्हिजन आहे, या ठिकाणी डिव्हिजन असल्यामुळे पॉवरचं सबट्रॅक्शन होईल. 12 - 12, तर -7, 12 - 12 किती येणार आहे, 0. आणि आताच आपण पाहिलं, जर एखाद्या संख्येचा पॉवर 0 असेल, पॉवर काय असेल 0, तर आन्सर किती येतं, 1. दॅट इज इक्वल टू 1. ओके, चला सेकंड प्रॉब्लेम सोडवा. सेवन चा पॉवर 5 डिवाइडेड बाय 7 चा पॉवर 3. चला सोडवा बरं ना.
49. बर 49. तर काय येईल मुलांना, लक्ष द्या. दोघांचा बेस सेम आहे, 7 लिहिला. पॉवरची सबट्रॅक्शन करायची, 5 मायनस 3. 5 मायनस 3. हा, तर ह्या 5 मधून 3 गेल्यास किती राहणार आहे? 2. 7चा स्क्वेअर आणि 7चा स्क्वेअर किती येतो? 49. 7चा स्क्वेअर किती येतो? 49. आलं का लक्षात? सांगा. ओके शीतल. थर्ड प्रॉब्लेम इथं लिहितो. फोर अपॉन 5 क्यूब डिवाइडेड बाय 4 अपॉन 5 स्क्वेअर. चला याला सोडवा. किती आला आन्सर? 4 अपॉन 5. बर काय बघा, दोघांचा बेस तर सेम आहे, 4 अपॉन 5. पॉवरचं सबट्रॅक्शन होईल, 3 मायनस 2. 4 अपॉन 5. 3 मायनस 2 म्हणजे 1. तर हे आन्सर आलं 4 अपॉन 5. ओके. चला क्वेश्चन नंबर 4. 4 to the power 7 divided by 4 to the power 5. चला सोडवा. अरे बेटा लक्ष दे इकडं. 4 मधून 3 गेले तर एकच राहतो, सॉरी 3 मधून 2 गेल्यास किती राहतो? 1. 4 अपॉन 5 चा पॉवर 1 म्हणजे 4 अपॉन 5. व्हेरी गुड. चला एक आन्सर दिलंय, क्षितिजानं दिलं, अनिरुद्धनं दिलं. चला फोर्थ प्रॉब्लेम बघूया. दोघांचा बेस सेम आहे 4. पॉवरचं सबट्रॅक्शन 7 मायनस 5. 4 स्क्वेअर आणि 4 स्क्वेअर किती येतो? 16. 4 स्क्वेअर म्हणजे काय? 4 इंटू 4, 416. एक रूल लिहून घेऊ. ए इंटू बी चा पॉवर एम. ए इंटू बी चा पॉवर एम. थोडं ब्लर व्हायला का रे? ब्लर होतंय का? हा आता क्लिअर दिसत असेल. हो थोडा आता क्लिअर दिसेल तुम्हाला. यायला क्लिअर बघूया. ए इंटू बी चा पॉवर एम
मग आता हे दोघं सेम नाही आहेत बघा. मग ह्याचा काही एचा पॉवर एम, बीचा पॉवर एम, म्हणजे हा पॉवर ए ला सुद्धा दिला आणि बी ला सुद्धा दिला. आता एक न्यूमरिकल एक्झाम्पल घेऊन बघूच. एक्झाम्पल 7 into 2 त्याचा पॉवर 3. ह्याला कसं लिहिलं जाणार? 7 चा क्यूब इंटू 2 चा क्यूब. 7 चा क्यूब इंटू 2 चा क्यूब. सेकंड एक्झाम्पल बघूया. हे पहिलं एक्झाम्पल बी 5 इंटू 2 चा पॉवर 5. कसं लिहिलं जाईल सांगा बरेला? कारण हे दोन्ही वेगळे आहेत, 5 आणि 2. कसं लिहिलं जाईल? 5 to power 5. आणखी अरे अनुजा मधात लेफ्ट होत जाऊ नको बेटा. तू लेफ्ट का भाई? बोलू नका कोणी, कारण बोलल्या नावाज रेकॉर्डिंग खराब होते आपली. 5 to the power 5 into 2 to the power 5. ठीक आहे, हा झाला पहिला नियम. दुसरा बघूया. ए अपॉन बी चा पॉवर एन असेल. वर गुणाकार होता, आता काय आहे? भागाकार. ए अपॉन बी चा पॉवर काय? एन. तर ए चा पॉवर एन अपॉन बी चा पॉवर एन. ए अपॉन बी चा पॉवर काय आहे? एन. तर ए चा पॉवर एन झाला, बी चा पॉवर एन. ओके, एक्झाम्पल बघूया. 3 अपॉन 2 चा पॉवर 6 जर असेल, 3 to the power 6, 2 to the power 6. ओके. बी 2/6 चा पॉवर 9 असेल, तर ह्याला लिहिणार मी 2 to the power 9, 6 to the power 9. चला, इतक्या गोष्टी लक्षात आल्या का मुलांनो? जर लक्षात आल्या असतील तर घ्या लिहून. चला, नेक्स्ट क्वेश्चन. एक खूप महत्वाचा नियम सांगतो. हा नियम तुम्हाला कधीही पाठच असतो लागणार आहे. थर्ड रूल. ए चा पॉवर एम आणि त्याचा पॉवर एन. ए चा पॉवर एम आहे आणि त्याचा पॉवर काय? एन आहे. ए चा पॉवर एम आणि त्याचा पॉवर एन. ओके. जर दोन्हीचा पॉवर ते असेल मुलांनो, तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं. ए टू द पॉवर एम इंटू एन. पॉवरचा पॉवर मल्टिप्लिकेशन. ओके. एक्झाम्पल जर घेतलं आपण, एक्झाम्पल 7 चा स्क्वेअर आणि त्याचा क्यूब. ए 7 ॲज इट इज, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू 3. 7 टू द पॉवर काय आलं? 6. आणखीन एक 5 चा पॉवर 3 आणि त्याचा पॉवर 4. पॉवरचा पॉवर असेल तर 5, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 इंटू 4. 5 चा पॉवर किती? 12. चला, आलं का लक्षात तुमच्या? इतकं लक्षात आलं का? ओके. ओके, ठीक. ओके स्टुडंट. चला, काही आपले एक्झाम्पल्स बघूयात आपण.
2-4 उदाहरणं घेतो. प्रॅक्टिस सेट मधले सोपे सोपे घेतो थोडे, उद्या थोडे मोठाले घेऊया. प्रॅक्टिस सेट प्रॅक्टिस 29. Write the following numbers using positive indices. First, 2/7 चा पॉवर -2. प्रश्न काय नीट लक्ष देऊया आपण. प्रश्न असा आहे मुलांनो की आपल्याला पॉझिटिव्ह इंडायसेस घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे? ठीक आहे, जर होत असेल तुमचा प्रॉब्लेम असेल, माझं ठीक आहे, पर्टिक्युलर एखाद्या विद्यार्थ्याचा असेल. जोशी बेटा, सगळेजण युट्यूबवर चॅनल सबस्क्राईब करा आपलं, ठीक आहे. 2/7 चा पॉवर किती आहे? -2. तर हे काय, याचं उलट घेतलं तर 7/2 -2 काय आलं? +2. हा जो इंडायसेस होता, इंडेक्स हा मायनस निगेटिव्ह होता, हा काय झाला आता? पॉझिटिव्ह. चला सेकंड क्वेश्चन. (11/3) त्याचा पॉवर आहे -5. 11/3 त्याचा पॉवर किती आहे? -5. हे किती येईल? 3/11 -5 चं काय? थर्ड क्वेश्चन. 1/6 त्याचा पॉवर आहे -3. 1/6 चा पॉवर किती आहे? -3. हे किती येईल? 6/1 -3 चं काय होईल? +3. इक्वेशन नंबर, प्रॉब्लेम नंबर 4. y चा पॉवर आहे -4. आता हे प्रत्येकापेक्षा थोडंसं वेगळं आलं. y चा पॉवर -4 आहे, ह्याला काय लिहायचं? 1/y⁴. निगेटिव्हचं आपण काय केलं? पॉझिटिव्ह. चला मुलांना, आलं का तुमच्या लक्षात सर्वांच्या? सांगा मला. येस ऑर नो? येस. ओके. तर मग हे आता आपण राहिलेलं उद्या घेऊ, ठीक आहे. तर आता माझा 8वीचा क्लास आहे मुलांनो, ह्याच ID वर होणार आहे. तर तुम्ही लोक